ही निवडणूक एक अवघड निवडणूक होती. त्याचं कारण असं की काही लोकांना सवय लागलेली आपलं खोटं शिक्का चालवायची आणि लागोपाठ 2 निवडणुकी कुणाला तरी दाब दाखवून कुणाला तरी फसवून कधी पैशाचा कधी जातीवादाचा धर्माचा आधार घेऊन एका व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता भोगायचं काम केलं. आणि ह्या परिस्थितीत हा जो रावण आपण तयार केलेला त्या रावणाचं दहन करणं हे कदाचित एवढं सोपं नव्हतं. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आता कुणीतरी रामाची भूमिका घ्यायला पाहिजे, कुणीतरी हनुमानाची भूमिका घ्यायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून ठरवलं की तीर माझ्या हातात द्यायचं, धनुष्यबाण माझ्या हातात द्यायचं. पण हे होत असताना आधी लंका पेटवायची होती, ती जबाबदारी कुणाच्या डोक्यात घालायची ती घोरपडे सरकारने जबाबदारी घेतली. आणि पूर्ण रावणाची लंका ही पेटवून खाक केली. मी मागच्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत प्रमुख जो फरक आहे, बदल आहे, तो मी सरकारना गेले 5 वर्ष सांगतो. मागच्या निवडणुकीत घोरपडे सरकारनं आम्ही आग्रह केला नव्हतो. मीच निवडणुकीत खूप उशिरा पडलो तर आम्ही काय सरकारला खूप आग्रह केला नव्हतो. परिस्थिती तशी नव्हती. ठामपणे ठरवलं पाहिजे, कारण हा जो भूत आहे ज्याने वेळोवेळी सरकारांना फसवलं. सरकार पण बिचारे मोठे मनाचे, प्रत्येक निवडणूक आली तर काहीतरी कोण बोलून जाणार. आमचे महादेवराला पण यावेळी जरा बसले, कुठला शब्द देतो म्हटलं तर वाटतं काहीतरी नगरपालिका ताब्यात देतो म्हटलं, त्यांच्या ताब्यात आले तर तुम्हाला द्यायचं, त्याला तुम्हाला घालणार आहे मला कळत. आता लोक दूर झाले. असलं राजकारण हे चालत काही दिवस चालते, काही वर्ष चालते, पण शेवटी लोक शांत. विकासाचं राजकारण केलं तर पुढे आपण चालत. संपर्काचं, लोकांच्या सहवासातलं, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामाचं, त्यांचे कष्ट ओळखणारा, त्यांचा घामाला दाब देणारा असा व्यक्ती लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला पाहिजे, हे सगळ्यांचं मत आहे. मला जाणीव आहे. माझी जबाबदारी आहे या मतदारसंघात राक्षसाला काढायचं आणि पुन्हा चांगले दिवस या मतदारसंघात. बाळ असतील, घोरपडे सरकार असतील, यांच्या प्रत्येक प्रयत्न मी त्यांच्यावर राहतो, मी राहणार. आणि एक मात्र कष्ट खरे आणि समजून घ्या, जसा लोकसभेला सुद्धा घोरपडे सरकाराशिवाय पर्याय नाही, तसं विधानसभेला सुद्धा घोरपडे सरकाराशिवाय पर्याय नाही. हा निर्णय सरकारांचा आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा. हा कुणाच्या स्वार्थासाठी नाही, तर शेतकऱ्याच्या हितासाठी घ्यायचा. त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज लोकसभेत जात असताना ती जाणीव मनात ठेवली तिथं. अजून खूप कामं ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघाची दिल्लीत आपण करून आणायची ती जाणीव ठेवली त्या. आणि मग घोरपडे सरकारांबरोबर बसून ह्या मतदारसंघाचे काय प्रश्न आहेत, ह्या मतदारसंघापुढे काय केलं पाहिजे, मनाने प्रामाणिकपणे आपण सगळेजण पुढे गेलो तर कुणाची अडचण व्हायचं का? स्वाभाविक आमच्याही अडचणी आहेत राजकारणात, पण सगळ्यांना एकत्रित बसून काही चुका जे झालेल्या आहेत त्या झालेल्या चुकांची सुद्धा आपण कुठे हिशोबाची चर्चाही केली. सगळ्यांच्याकडनं झालेल्या
एकदा मदत केली करायची ठरली असताना काही चुका कुणाच्या झाल्या आहेत, त्याचा जाब विचारायची सुद्धा निश्चितच वेळ त्या पुढच्या काळात. अजून घोडेबाजार लांब आहे, अजून आपल्याला खूप निर्णय घ्यायचे, पण निश्चितच घोरपडे सरकारने आम्ही जे निर्णय असतील ते एकत्रित बसूनच घेऊ हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.